नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। दिल्लीच्या राजकारणामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। ठाकरे गटातील काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करत लोकसभा अध्यक्षांकडे मान्यता मागितली, ज्याला मान्यता मिळाल्यानं राजकीय वातावरण तापलंय। मात्र याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे यांचं तोंड भरून कौतुक केलंय आणि याच क्षणी वाजे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। कॅमेऱ्यासमोरच त्यांनी अश्रू पुसलेत। राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केलंय की मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम आहे, मी कधीही पक्ष सोडणार नाही। दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर ठाकरे गटातील 6 खासदार कुटीर गटामध्ये गेल्याचं स्पष्ट झालेलं आहे, ज्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय गिना पाटील यांचा समावेश आहे। दरम्यान या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये राजाभाऊ वाजे यांची निष्ठा आणि भावनिक क्षण सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। राजधानी एक्सप्रेसमधून मीडिया त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसला, तिथे त्यांचं तेच वाक्य याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो। अहो, खासदार काय आमदार काय येतात आणि जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले भोसडीचे लोक कोण जात आहे हे नाही, दोन कट एकट मत करना है। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है।